तर आजच्या भागात आपण पाहतोय इकडे प्रीती हे चिडून वरती आलेली असते आणि तिने रागात ती साडी बेडवर टाकून दिलेली असते. तितक्यातच तिकडे स्वराज येतो आणि त्यासोबतच ती बेडवर पडलेली साडी पाहतो. त्याला थोडं विचित्र वाटतं, पण तरीसुद्धा तो प्रीतीशी बोलायचा प्रयत्न करतो. तो तिला म्हणतो की मला खरंच तुमचं खूप कौतुक वाटतं आहे, कारण की तुम्ही एवढं समजूतदारपणे वागताय आणि माझ्या पूर्ण फॅमिलीला समजून घेताय. मला खरंच आता खूप निश्चिंत झाल्यासारखं वाटतंय. मला माहिती आहे की तुमच्या मनामध्ये दीपबद्दल काहीतरी राग आहे, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्ही त्याच्याबद्दल जो पण विचार करताय ना, तसा तो अजिबातच नाही आहे. तो खूप चांगला आहे, मनाने खूप चांगला आहे. बाबा त्याच्याशी जे पण वागतात ना, त्याचं त्याला खूप वाईट वाटतं, पण तो तसा नाही आहे. त्याची खरी अवस्था ही वेगळी आहे. आमची आई गेली तेव्हा मात्र आम्ही खूप खचून गेलो होतो, पण सगळ्यात जास्त खचून हा दीप गेला होता आणि त्याला सगळ्यात जास्त त्रास झाला होता. म्हणून तुमच्या मनामध्ये जर त्याच्याबद्दल तसं काही असेल तर ते तुम्ही सोडून द्या, कारण की तो तसा अजिबातच नाही आहे. असं म्हणून तो त्याला सांगतो की ही जी साडी आहे त्यांनी तुम्हाला दिली, ही आमच्या आईची साडी आहे. त्याने तुम्हाला आमच्या आईची साडी दिली म्हणजे नक्कीच त्याला तुमच्याबद्दल काहीतरी भावना या वाटत असतील आणि एक चांगलं नातं हे तुमच्याशी जोडावंच लागेल. म्हणूनच तुम्ही अगदी निश्चिंतपणे राहा आणि त्याचा अजिबातच कुठलाही गैरसमजाने विचार करू नका, असं म्हणून तो प्रीतीला सांगत असतो. लगेचच तो त्या बेडकडे जातो आणि त्याच्या आईची साडी उचलतो. ती साडी तो आता प्रीतीला देतो. प्रीती जी आहे ती त्याच्या हातातून ती साडी घेते. तो तिला म्हणतो की आपल्या घरामध्ये जर कुठला काही कार्यक्रम वगैरे असेल, कुठलं फंक्शन वगैरे असेल, तर नक्कीच तुम्ही ही साडी नेसा. खरंच खूप बरं वाटेल आम्हाला आणि सगळ्यात जास्त तर दीपला बरं वाटेल. असं म्हणून तो ती साडी जी आहे तो प्रीतीला देतो आणि त्यासोबतच प्रीती जी आहे तीसुद्धा ती साडी त्याच्याकडून घेते. प्रीतीला खरं तर ती साडी घ्यायची अजिबातच इच्छा नसते, पण तरीसुद्धा इथे प्रीती साडी घेते आणि रागामध्ये ती कपाटात फेकून देते. दुसरीकडे ज्योतीला दीपबद्दल खूपच जास्त गिल्टी वाटत असतं. खरं म्हणा तर तिला त्याच्याबद्दल आता वाईट वाटत असतं. ती सतत त्याचाच विचार करत असते की एवढं सगळं त्याच्यासोबत झालं आहे. आता सुलू आत्या ज्या म्हटल्या ते खरंच बरोबर म्हटल्या. सगळेजण हे त्याच्याशी कसेही पण वागतात आणि त्याचा त्याला नक्कीच त्रास होत असेल, असं म्हणून आणि ताईनी पण त्याच्याशी नीट वागायला हवं. तो ताईशी पण किती नीट वागत होता. त्यांनी ताईला साडी वगैरे दिली. ताई त्याच्याशी काहीच न बोलता साडी जी आहे ती घेऊन निघून गेली. असं म्हणून इथे ज्योती ही सतत त्याच्याबद्दलच विचार करत असते. इथे ज्योतीला वाटतं की तिने जाऊन त्याच्याशी बोलावं. इतक्यातच तिचा फोन वाजतो आणि फोनवरतीही तिची आई असते. तिची आई ही प्रीतीबद्दल तिला विचारत असते की प्रीतीचं सगळं नीट चाललं आहे ना गं, सगळं ठीक चाललं आहे ना, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत ना, प्रीती तिथे सगळं सांभाळून घेते ना. खरं तर मला भीतीच वाटते आहे. तर इथे ज्योती सांगते, अगं आई तू अजिबातच काळजी करू नकोस, कारण ताईचं सगळं खूप कौतुक करतात आहेत. ती कोणीतरी स्पेशलच आहे असं म्हणून तिला वागवतात आहेत, म्हणून तू अजिबातच काळजी घ्यायचं कारण करू नकोस. तेव्हा इकडे आई म्हणते की हो तू आहेस तिकडे तोपर्यंत तरी ॲटलिस्ट मला काळजी नाही आहे तिची. असं म्हणून इथे ज्योती म्हणते की हो काळजी करू नकोस, मी आहे. तितक्यातच ती म्हणते की अगं मला एक काम होतं, तर मी तुला नंतर कॉल करते. इतक्यातच आई म्हणते की अगं ज्योती मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. कीर्ती जी आहे ती आजकाल खूपच विचित्र वागते आहे, असं म्हणून ती तिला सांगत असते. इथे प्रीती जी आहे ती त्या साडी हातात घेऊन उभी असते. तितक्यातच आता तिथे ताई येतात. ती तिला बघते, तिला म्हणते की वा प्रीती, छान चाललं आहे की तुझं. मला वाटलंच होतं तू तुझा देह विसरून इकडच्या पैशात आरामात रमली असावीस. तुला कसलीच काळजी नाही आहे, तुला कसलंच टेन्शन नाही आहे. इथे मला वाटलं की तू ह्या घरात लग्न करून आली आहेस म्हणजे तू आपलं मिशन पूर्ण करायसाठी आली आहेस, पण तसं काहीच नाही आहे. इथे प्रीती म्हणते की तसं काहीच नाही आहे. दादाच्या आणि सुजलच्या खुणीचा जबाबदार आहे तो दीप, म्हणून त्याच्याबद्दल मला अजिबातच आपुलकी वाटत नाही आहे. उलट मला तर त्याचा राग येतो आहे. मी हे सगळं मुद्दामूनच करते आहे, कारण मी जितकं त्यांना माझ्यातलं प्रेम दाखवेल तितकंच त्यांना मी आपलीशी वाटेल.
जितकी मी त्यांना आपलीशी वाटेल तितकी ते लोक मला त्यांच्या जवळ घेतील आणि तितक्याच जवळून मी त्यांचा गळा हासडून टाकेल. असं म्हणून इकडे जी प्रीती आहे ती सांगते की माझं देह मी विसरली नाही आहे आणि हे तुम्ही लक्षात ठेवा. असं म्हणून ताई तिला म्हणते की मला हीच अपेक्षा होती तुझ्याकडून, अशीच राहा, अजिबातच तुझं जे देह आहे ते विसरू नकोस बरं. असं म्हणून ती प्रीतीला सांगते आणि खोलीतून निघून जाते. प्रीतीलासुद्धा बरं वाटतं की ॲटलिस्ट तिच्यासोबत कोणतरी आहे म्हणून, आणि तिला माहिती असतं की आता पुढचं पाऊल हे तिला काय उचलायचं आहे ते, आणि ती त्याच विचारत असते. दुसरीकडे आता सुलू आत्या ही दीपजवळ येते. दीपला समजवायला की मला माहिती आहे की दादा तुझ्याशी खूप चुकीचं वागलं आहे. त्या प्रीतीला तर मी जाब विचारणारच आहे. एवढी छान तू तिला साडी दिलीस आणि त्याच्यावर काहीच न बोलता साडी घेऊन निघून गेली ती. आणि त्यासोबतच इथे दीप म्हणतो की झाली का तुझी चिडचिड करून? अजिबातच चिडचिड करू नकोस, कारण की मला कुठल्याच गोष्टीचं वाईट वाटलेलं नाही आहे इथे. तरी सुलता म्हणते की मला माहिती आहे दादा तुला जास्तच बोलतो, पण आणि अजिबातच तुझ्या मनात काय चाललं आहे हे विचार करूनच घेत नाही. इथे दीप म्हणतो की रडू बिडू नकोस, तुझ्या चेहऱ्यावरती बघ कशा झुरळ आल्यात आणि त्यांनी तू खूपच जास्त म्हातारी दिसायला लागली आहेस. इथे लगेचच सुलवात्या म्हणते कर माझ्या मेली म्हातारीची मस्करी कर. तर लगेचच दीप म्हणतो की अगं असे रडू नकोस, मला तू म्हातारी व्हायला नको आहे. ते बघ आरशात बघ, मला तू अशीच हवी आहेस आयुष्यभर. असं म्हणून इथे ती म्हणते की तू कितीही विषय बदल, पण मी त्या प्रीतीची चांगलीच जाब घेणार आहे. इथे आता लगेचच दीप टॉपिक बदलतो आणि म्हणतो की मला भूक लागली आहे गं, काहीतरी खायला आण. ते प्रीती वहिनीने मस्त सगळ्यांसाठी खीर बनवली होती, नाहीतर आपल्याला पोहे बनवतीस का? आपण इकडे दोघं जण मस्त बसून पोहे खाऊया. असं म्हणून इकडे सुलू आत्या जी आहे ती म्हणते आणते, मी पोहे बनवून आणते. असं म्हणून तो म्हणतो की शेंगदाणा टाक आणि त्याच्याच विचारात असतो. इथे आता जशी सुलू आत्या बाहेर येते, ज्योती ही दीपच्याच खोलीत जायला निघते. ती त्याला सुलू आत्याला भेटते आणि त्यासोबत सुलू आत्या तिला म्हणते की कुठे चालली आहेस? तर ती म्हणते की मी दीपच्या खोलीत चालली आहे. तर ती म्हणते की नाही गेलंस तरी बरं होईल, कारण की तो खूपच जास्त डिस्टर्ब आहे. त्यासोबतच इकडे ज्योती म्हणते की असं कसं? मला माहिती आहे तो डिस्टर्ब आहे, पण त्यांनी नेहमी मला मदत केली आहे. मला जर कुठली अडचण आली तर तो नेहमी माझ्यासाठी आला आहे आणि मला अजिबातच त्याला असं एकटं सोडायला नको आहे. ती सॉरी म्हणते आणि तरीसुद्धा दीपच्या खोलीत जाते. इथे ती दीपला विचारते की काय कसं वाटतं आहे तुला? मला माहिती आहे की तुला खूप वाईट वाटतं आहे, तुला जे जे काय म्हटले त्याच्यावरती तू व्यक्त होऊ शकतोस माझ्याकडे. असं म्हणून दीप म्हणतो की काय झालं आहे? मला तर काहीच नाही झालं आहे. इथे मला माझी क्वार्टर सापडत नाही आहे, मी तीच शोधतो आहे. तेव्हा लगेचच आता ज्योती म्हणते की काय तुला कुठल्याच गोष्टीचं वाईट वाटत नाही आहे आणि तू इथे मागातपासून तुझी क्वार्टर शोधतो आहेस? तर लगेचच दीप म्हणतो की हो मी तेच शोधतो आहे, मला सापडत नाही आहे. असं म्हणून ज्योती ही जी आहे ती एकटीच बडबडते की मी एवढं त्याचा विचार करून त्याच्यासाठी इथपर्यंत आले, त्याला सांभाळून घ्यायला आणि त्याच्या मनात जर काय असेल तर बोलायला, पण त्याला त्याच्या क्वार्टरची पडली आहे, ह्याला काय अर्थ आहे? हेच खूप चुकीचं आहे. असं म्हणून ज्योती चिडचिड करून तिकडून निघून जाते. इथे दीप हा विचारात येतो की हिला काय एवढं आपुलकी वाटते माझ्याबद्दल, किंवा हिला काय एवढं चांगुलपणा वाटतो आहे माझ्याबद्दल, हे काहीतरी नवीनच आहे. असं म्हणून दीप जो आहे तो शॉकमध्ये बसलेला असतो. आता दुसरीकडे विराजा सगळ्यांना बोलवत असतो की चला चला खूप उशीर झाली आहे आणि आपल्याला लवकर निघायला पाहिजे. असे म्हणून सगळेजणं हे आता बाहेर येतात. इतक्यातच आता सगळेजण म्हणतात की अजून वहिनी नाही आली. इतक्यातच प्रीती ही आता खाली येते. प्रीती जशी खाली येते ती म्हणते की सॉरी मला यायला उशीर झाला, जरा पूजा आहे ना त्याचा आवरायला मला उशीर झाला. तेव्हा लगेचच आता इथे सगळेजण तिला म्हणतात की ठीक आहे काय हरकत नाही. पण सुलू आत्या म्हणते पण मला तुला काहीतरी सांगायचं आहे, कारण की आपल्या घरच्या काही रीतीबाती आहेत त्या मोडलेल्या मला अजिबातच चालणार नाही. आपल्या घरच्या रीतीबाती ह्या तू सांभाळायला हव्या. तू यायच्या आधी सगळ्या गोष्टी ह्या नीट आणि चांगल्या होत होत्या, तू आल्यावर पण मला तसंच व्हायला हवं. कोणातरी बाहेरच्यामुळे मला अजिबातच रीत मोडलेली आवडणार नाही.
लगेच आता सगळे सुलूला म्हणतात की चल चल अगं ऑलरेडी उशीर झाला आहे म्हणून. आणि त्यासोबतच विराज हा सुलू आत्याला म्हणतो की हो अगं चल ऑलरेडी उशीर झाला आहे असं म्हणून सगळे पूजेसाठी मंदिरात निघालेले असतात.